सध्या पालघरमध्ये आपण आहोत. पालघरमध्ये तुम्ही पाहता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दहीहंडी रचली जात आहे, थर लावले जात आहे. जवळपास हे थर आपण पाहतो दहीहंडी आहे. विविध ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात थर जे ते लावले जातात आणि आपण दहीहंडी लावली जाते. अंकित प्रभू त्यांनी आनंदाचं वातावरण आहे आणि उत्साह देखील सगळ्या गोविंदा पथकांमध्ये आहे. म्हणून एवढ्या मुसळधार पावसात देखील इतका चांगलं मनोरंजन सगळ्यांना पाहायला मिळतंय. आणि मला असं वाटतं की अशाच प्रकारचं वातावरण फक्त मुंबईत नाही तर सगळीकडेच आज महाराष्ट्रात आहे आणि मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करतोय आणि त्याचा मी भाग घेऊ शकलोय, त्याचा मला आनंद. दिंडोशीची ही थर लावले जाते, सात रस्सी लावले जाते. पूर्णपणे तयारी कशा प्रकारे काय सांगता? असं आहे की 7 थर 8 थरांची पण आम्हाला इन्क्वायरी झालेत. 8 थरवाले पण संध्याकाळी येणार आहेत. कारण कसं असतं मुंबई उपनगराच्या पथकांचं असं असतं की ते दादर ठाणे जेव्हा स्पॉटवरही परततात तेव्हा या ठिकाणी त्यांचे थरांचे असतात. पण मला असं वाटतं कुठे ना कुठे तयारी आपण पूर्ण केली आहे आणि मला असं वाटतं मजा ही प्रत्येक गोविंदा पथकाला आज या ठिकाणी आपण पाहतो की साधारणतः सातत्याने ज्या ज्या ठिकाणी आयोजन त्या ठिकाणी महापालिकेचं ज्या निवडणूक आहे त्याचा उल्लेख केला जातो. तुम्हाला असं वाटतंय का इकडे तुम्हाला असं वाटतंय का इकडे कुठे बघून की मुंबई महानगरपालिकेचा आम्ही बॅनर किंवा निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही खर्च केला? हा उत्सव आम्हाला साजरा करण्याचा आनंद लुटायचा आणि खऱ्या रीतीनं तेच आम्ही या ठिकाणी करतोय. हा प्युअरली कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव, गोकुळाष्टमीचा उत्सव आपण चांगल्या पद्धतीने साजरा केला पाहिजे. त्या हिशोबाने आपण हे सर्व आयोजन केलंय. कुठल्याही मुंबई महानगरपालिकेच्या डोळ्यासमोर ठेवून आपण हे काय करतो. निश्चितच एक शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे पाहतोय की मराठी अस्मिता जपली गेलेली आहे पूर्णपणे, तुम्ही पाहायला गेलं तर इथे दिंडोशीची मानाची दहीहंडी आणि पूर्णपणे संस्कृती दाखवण्यात आलेली आहे, काय सांगाल? नाही, आम्ही गेल्या वर्षी याबाबत थीम द्यायचा दहीहंडीला असा निर्णय घेतलेला आणि गेल्या वेळेला स्त्री शक्तीचा जागर असे आम्ही थीम दिलेली आणि यावेळेला महाराष्ट्राची परंपरा जपणारी, संस्कृती दाखवणारी थीम या दहीहंडीला आम्ही दिली आहे. आणि मला असं वाटतं की हेच क्षण असतात ज्याच्या माध्यमातून आपण जनतेला काही ना काहीतरी सांगू शकतो आणि एक मेसेज देऊ शकतो. ते या दहीहंडीच्या निमित्तानं मी करण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. आमच्या ठिकाणी दिंडोशीला आपण आहोत. दिंडोशीची ही मानाची दहीहंडी आपण सध्या सगळे या ठिकाणी मानवी मनोरे जे ते रचले जात आहेत आणि सद्यस्थितीत आपण पाहतोय की ज्या प्रकारे आजच्या दिवशी मुंबईमध्ये पाहायला गेलं तर 2 मानवी मनोरे हे जवळपास 10 तर लागले जातात. त्याच्यामध्ये आपण पाहतोय एकीकडे जय जवान असेल, दुसरीकडे कोकण नगर असेल, या 2 गोविंदा पथकांनी 10 तर यामध्ये आपण साधारणतः आपण पाहतोय या थरांवर साधारण सगळ्या आपल्याला